खास दिवस आहे आजचा. तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे. लोक म्हणतील अहो अमावास्या आहे, कसला खास दिवस, उद्यापासून होतीये नवरात्री चालू. अहो पण नवरात्री सोडून द्यावं, त्याच्या अगोदर इथे क्रिकेटचा महोत्सव चालू होतोय. अहमदाबादला आहे मी आणि माझ्याबरोबर हे काही काही गुजराती लोक आहेत, अजिबात नाही मराठी लोक आहेत. कुठला आहेस रे बाबा? पुण्याचा. काय नाव सांग जरा. आलोक देशपांडे. आलोक देशपांडे. ऋषभ. काय पूर्ण नाव सांग. ऋषभ गुप्ता. कुठला आहेस बाबा तू? पुण्यात. बघा तू कुठला आहेस? बोल. मी साताऱ्याचा आहे, अनिकेत शेंडे. हा मग काय करतोयस इकडे? मी सध्या इकडे फार्मा कंपनीमध्ये आहे. अय शाबास. तुझं काय नाव? माझं नाव वरुण निघते. मी आहे पुण्याचा पण राहतो अहमदाबादमध्ये आणि मी काम करतो IT कंपनी. अरे बाबा एक एक कॉम्बिनेशन आहेत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बस आलोकला दे जरा, आलोकला दे. आलोक काय रे बाबा, पुण्याहून एवढ्या मॅच करता इकडं आलाय, काय कधीपासून फिल्डिंग लावली होती? मागच्या आठवड्यात लकीली मला तिकीटं मिळाली बुक माय शो ओपन झाल्यानंतर. हां आणि त्यानंतर प्लॅनिंग चालू होतं. हां खूपच अवघड होतं फ्लाईट बुकिंग आणि बाकी सगळ्या गोष्टी करणं, मॅनेज करणं येणं. पण लकीली फ्लाईट मिळालं आणि आम्ही हे मॅच बघायला आलेलो आहोत. बिग गेम, वन ऑफ द बिगेस्ट गेम्स यू कॅन एव्हर वॉच. अरे त्या गुप्ताला दे. काय गुप्त होण्याची गरज नाही मित्रा. काय सांग, काय क्रिकेट प्रेम तुला इथे घेऊन आलंय? मी स्वतःहून क्रिकेटर आहे. मी स्टेटसाठी खेळतो, महाराष्ट्रासाठी. आणि मला इंडिया पाकिस्तान काय म्हणू, मी 5 वर्षाचा होता तेव्हापासनं फेवरेट. वन्स इन अ लाईफ टाईम मोमेंट आहे. तर तो आता याला दे पाहू. अरे मित्रा, फार्मास्युटिकल कंपनीत जॉब लागलाय, पहिल्याच दिवशी बीपीच्या गोळ्या खाणारच का रे? हा नाही सर, हाय व्होल्टेज मॅच होणार आहे डेफिनेटली सर. हाय व्होल्टेज मॅच होणार आहे सर. आपण सातारा स्टाईलमध्ये काय सांगताय, चालतंय की? चालतंय की सर. वरुणला दे. वरुण किती वर्ष आहेस इथे? मी 11 वर्षापासून राहतो इथं. हां हां. खूप मजा आहे आणि आज इतकी एक्साइटमेंट आहे मॅच पाहण्याची की वाटच म्हणजे झोपच नाही आली काल रात्र. काल रात्री झोप नाही? नाही. अशीच अवस्था प्लेअरची झाली तर काय हाल होती? पाकिस्तानी प्लेअरची झाली पाहिजे. पण आता याच्यातनं तुम्हाला कळतंय का की आपल्यालाच एवढं प्रेशर येतं तर त्यांना किती येत असेल? बरोबर. म्हणजे आपण लगेच टीका करायला आपण मोकळे पडतो की भाई हे नीट खेळत नाही आहे असं तसं, पण ॲक्च्युअल प्रेशर जे असतं ते आपण नाही कधी समजू शकणार. आता गंमत बघा, ते एक काशीनाथ घाणेकरांच्या वरती सिनेमा आला होता, त्याचं नाव होतं आणि काशीनाथ घाणेकर. त्यामुळे आता मी आणीला बोलवतो. या मॅडम, या मॅडम या. एक माझी मैत्रीण आहे आणि ती तिच्या मुलाला घेऊन आली आहे. ये ये ये. यांना ओळखता का? यांना आपण ओळखता का? काय रचना रानडे. कशी आहेस तू? मस्त, एकदम झकास. तुम्ही दोघं चालत मॅचला? मी ॲक्च्युली आम्हाला 2 तिकीटं मिळाली होती आणि मेघनी तर सांगितलं मी काही झालं तरी मी फिक्स्ड आहे, तुम्हाला आईबाबांना काय भांडायचं आहे ते भांडून घ्या. सो माझ्यामध्ये आणि माझ्या नवऱ्यामध्ये पहिली भारत पाकिस्तान मॅच घरी झाली. पण नेहमी घरोघरी होतं तसंच बायको कायमच बरोबर असते आणि त्याच्यामुळे मीच जिंकले आणि त्याच्यामुळे ह्याला घेऊन मी आलेले. काय दादागिरी आहे ही, काय दादागिरी आहे. मेघ काय रे बाबा, काय बाबांना घेऊन नाही आला? हा हो, ते स्वतःहूनच म्हणले मला नाही यायचं. हा म्हणजे आईचंच राज्य चालतं घरात थोडक्यात. हा हो बघा बघा, हे असं आहे. आणि रचना शनिवारी वगैरे काय ग, शेअर मार्केट हे ते सगळं तू काय नको ते सोडून कुठे येतेस तू? हे परफेक्ट ना, शनिवार रविवार सुट्टी असते शेअर मार्केटला, म्हणून तर ह्याच्यापेक्षा म्हणजे अजून काय भारी योग असावा की आज मार्केटही नाही, मस्त फोकस मॅचवर करता येणार आहे. आणि एक छान एक आठवण म्हणून सांगते, मी साधारण 9वी-10वीच्या आसपास असताना भारत पाकिस्तान मॅचच आणि वर्ल्ड कपचीच होती, जिथे आपण चेस केलं होतं. शाहिद ह्यांनी शोएब अख्तरनी सचिन तेंडुलकरला आय थिंक 90sमध्ये आऊट केलं होतं, पण ते 98च्या आसपास. ती वाली मॅच आम्हाला स्पेशल स्क्रीनिंगसाठी बोलवलं होतं आणि तेव्हा माझ्या वडिलांतर्फे ते आम्हाला बघायला मिळालं होतं. स्क्रीनिंग माझ्यासाठी खूप मेमोरेबल गोष्ट होती. आणि आज स्क्रीनिंग न करता माझ्या मुलासाठी मी इथे स्टेडियमवरती लाईव्ह. ती ग कर्तव्य दक्ष आई ग, तू किती कौतुक करावं तेवढं तुझं कमी आहे. पण मित्रांनो, मैत्रिणींनो आणि मेघ, एन्जॉय करा, कारण ही संधी. कारण मी नेहमी एक गमतीने म्हणतो रचनावरून सगळ्या की तुमच्याकडे एक साधारणपणे 25 लाखाचा TV असला तरी ही जी मजा आहे क्रिकेटच्या मैफिलीची, ज्याचे तुम्ही साक्षीदार होणार आहात, ती तुम्हाला परत मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने घाम पुसायचा टॉवेल, घशाला कोरड पडल्यानंतर प्यायचं पाणी
आणि मागं तो मित्र आहे तो आता फार्मास्युटिकल कंपनी त्याच्याकडनं BP कंट्रोलच्या गोळ्या असं सगळं पॅकेज घेऊन आता नरेंद्र मोदी स्टेडियमकडे रवाना व्हा. Yes, India, come on. इंडिया